सजग असलेलं एकमेव व्यासपीठ। भारत न्यूज 44, बातमी तीही बिंदास। धर्मवीर या चित्रपटानंतर प्रसाद ओक पुन्हा एकदा सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात झळकणार आहे। यावेळी त्यांच्यासोबत नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे। रोज बाजार करून आपल्या कुटुंबाचा गाडा खेचणाऱ्या या लघु उद्योजकांच्या जीवनात राजकीय हस्तक्षेपामुळे घडणाऱ्या घटना आणि त्यानंतर होणारा उद्रेक आदी प्रसंग या चित्रपटातून समोर आणला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पनवेलमधील प्रेक्षकांना कल्पना नसताना अचानक या चित्रपटाच्या मुख्य नायिकेचे या ठिकाणी आगमन घडवून आणण्यात आले होते। त्याचबरोबर या चित्रपटातील दोन्ही बाल कलाकारांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले। रील स्टार या चित्रपट निर्मिती टीमचे पनवेल प्रतिनिधी म्हणून पत्रकार राज भंडारी आणि दीपक परुळेकर यांनी याचे आयोजन केले होते। यावेळी रील स्टार चित्रपटाची नायिका प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला जगताप हिच्यासोबत चित्रपट पाहण्याचा आनंद पनवेलमधील उपस्थित प्रेक्षकांना अनुभवता आला। रोज बाजार करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या जीवनात येणाऱ्या घटना, समस्या काय आहेत आणि त्यातून पुढे काय घडतंय हे दाखवण्याचा प्रयत्न लेखक महेंद्र पाटील यांनी केला आहे। या चित्रपटाची एक विशेष खासियत म्हणजे साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिम्मी रॉबिन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून त्यांना मराठी आणि हिंदी भाषा अवगत नसतानाही त्यांनी मराठी चित्रपटासाठी आपले कौशल्य दाखवले आहे। या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नंदू आचरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। यावेळी रील स्टार चित्रपटाच्या अभिनेत्रीसोबत चित्रपट पाहून तिच्याशी हितगुज साधण्याची संधी दिल्याबद्दल पनवेलमधील रसिक प्रेक्षकांनी पत्रकार राज भंडारी आणि दीपक परुळेकर यांचे विशेष आभार मानले। पहिल्यांदाच मराठी सिनेमामध्ये इतक्या जोरदार ऍक्शन असलेला हा सिनेमा आहे आणि सगळ्यात खासियत मोठी सांगायची झाली तर हा सिनेमा जो आहे केरळच्या लोकांनी बनवलाय। जे आपले डीओपी आहेत शिव, आपले डिरेक्टर आहेत जयकुमार आणि डिरेक्टर आले नाहीयेत रॉबिन आणि सिम्मी सर, पण त्यांना मराठी पण येत नाही आणि हिंदीही येत नाही अशा लोकांनी सिनेमा बनवलाय। प्लीज आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिलीला घेऊन या आणि सांगा सगळ्यांना की प्लीज बघा आणि खूप प्रेम करा आणि आमच्या कामाबद्दल, सिनेमाबद्दल, केरळच्या लोकांबद्दल ही भरभरून बोला। थँक्यू। त्यांनी सीन समजून घेतल्या नाही, सर्वसामान्यामध्ये मनुष्य कसा करतो तर त्याच्यावरती केलंय। तर तुमच्या प्रतिक्रिया कळवा, त्या आम्ही घेऊ आणि परत त्यांना हे करू, अपडेट करू। आणि सोशल मीडियावर प्लीज तुम्हाला स्टोरीज किंवा पोस्ट टाका। आमचा ऑफिशियल पेज आहे रील स्टार नावाचं, त्यावर तुम्ही कोलॅबरेट पण करू शकता। इंटरवल पर्यंत थोडासा असं हे वाटला, पण इंटरवल नंतर खरंच पिक्चरने छान पकड घेतली आहे। खूप सुंदर, सामान्य माणसांचं तर खरंच म्हणजे ही रिअल स्टोरी आहे सामान्य माणसाची। जबरदस्त पिक्चर, मला खूप आवडला। तुम्ही सर्वांनी आवर्जून घ्या आणि खरंच मराठी जी सृष्टी जे काही पिक्चर्स आहेत इतके मस्त आणि सुंदर आहेत आणि जी रील स्टारची ॲक्च्युली जी स्टोरी आहे ती खूप सुंदर आहे आणि जे म्हणतो आपण सामान्य माणूस काय करू शकतो, त्याच्या हातामध्ये शकतो तो खूप काही जसं मूवीमध्ये बोललं गेलं सिस्टम बदलू शकतो, परफेक्टली ते खूप सुंदर प्रकारे दर्शवलं गेलं आहे। मी आणि माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना मी सांगते की प्लीज आवर्जून घ्या आणि अगदी खरी वाटली आम्हाला, म्हणजे उठावंसंच वाटलं नाही मध्ये, पण असं खेळवून टाकतात। खूप छान ॲक्टिंग, सगळ्यांचं सगळी पात्र जिवंत केली आणि हे असंच बाहेर घडतंय त्याबद्दल सगळं खरं वाटलं। थँक्यू आणि सगळ्यांनी नक्की बघा। नॅचरल ॲक्शन होती सगळ्यांची, जिवंत वाटलं सगळं बघताना, खूप छान वाटलं। ॲक्च्युली असा पिक्चर होणं गरजेचंच आहे की खरंच हे जे भ्रष्टाचार आणि हे सगळं जे आहे हे या पिक्चरच्या माध्यमातून खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे, हे असं आपल्या मनातून आपल्याला जाणवतं आहे। आणि ह्याच्यामागे जसे रिपोर्टर आहेत, काही भ्रष्ट पोलीस आहेत जे बऱ्यापैकी नाही आहेत आणि बऱ्यापैकी आहेत, तर हा कुठेतरी जे मुळापासून जे काही भ्रष्टगिरी आणि हे सगळं सुरू आहे त्याचं कुठेतरी आहे ना हे थांबलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। खरंच
आपल्या रुटीन लाईफमध्येही हे झालं पाहिजे की जेणेकरून असा विचार करून आपण काहीतरी करू शकतो. छान होता. मूवीज नीड टू कम आउट लाईक दिस, जे असे रिअल लाईफबद्दल लोकांबद्दल सांगतात. सो खूप छान वाटलं पिक्चर. अजून जास्तीत जास्त पिक्चर मूवी करायला. रियली इट्स एक्सेप्शनल, वेरी 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 नाइस. एकदम हटके फिल्म है, एकदम स्टोरी बहुत हटके है, को बहुत अच्छा लगा, सबका काम बहुत अच्छा लगा. It is very appreciative that the Marathi Marathi producer is not produced that kind. Producer is South, another than Marathi. That is very good. मी खरंच अभिनंदन करतो दिग्दर्शकांचं, निर्मात्यांचं, कारण की यांनी आता जे काय वास्तव आहे ते पूर्णपणे पडद्यावर मांडलेलं आहे. आणि नक्कीच इथून पुढे पण त्यांचे नवीन प्रोजेक्ट असतील, त्यांना शुभेच्छा. आणि खूपच सुंदर चित्रपट होता. थँक्यू. मला मूवी आवडली, फायटिंग वगैरे आवडली. हो बेबी, तुला कशी वाटली हा मूवी? ओके. गरीब माणसाच्या हाल अपेक्षा जे होतात त्याच्यातून त्यांना किती न्याय मिळतो, त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची पण त्यांना शिक्षा मिळाली जाते. तर ह्याच्यातून खूपच छान चित्रीकरण केलेलं आहे आणि असेच चित्रीकरण करत राहिले तर खरंच म्हणजे पुढे जाऊन खऱ्या आयुष्यामध्ये पण सुधारणा घडत जाते असं मला तर वाटतं. खूप भारी वाटतंय की हा सिनेमा मराठी लोकांनी बनवलेला नाही आहे. हा सिनेमा बनवला आहे केरळच्या लोकांनी, ज्यांना मराठी हिंदी काहीच येत नाही. आपल्या म्हणजे अमराठी लोकांनी बनवलेला सिनेमा म्हणजे पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीमध्ये असं काही होतं आहे. आणि ॲक्शन्स आहे, ड्रामा आहे, एक चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहोचतो आहे. आणि तो रील स्टार म्हणजे एक केरळचा आणि महाराष्ट्राचं एक कोलॅबरेशन आहे. जसं रील स्टार सगळे कोलॅबरेशन हे खूप नाव हे खूप ऐकतो आपण, तसंच आपलं महाराष्ट्राचं आणि केरळचं कोलॅबरेशन आहे. आणि यातले जे कलाकार आहेत ते सगळे मराठी आहेत. प्रसाद ओक आहेत, मी आहे, मिलिंद शिंदे आहेत आणि बरेच भूषण मंजुळे आहेत. असे बरेच मोठे मोठे कलाकारांनी यामध्ये काम केलं आहे. सो छान वाटतं आहे की प्रत्येक कलाकाराची एक इच्छा असते की आपण साऊथमध्ये जाऊन काम करूया. आमचं स्वप्न इथेच मुंबईत राहून पूर्ण झालं आहे, कारण तिकडचे लोक इथे येऊन काम करत आहेत आणि आम्हाला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं म्हणजे आमची भाग्याची गोष्ट आहे. ट्विस्ट म्हणजे तुम्ही आल्यावर बघितल्यावर कळेलच तुम्हाला, पण पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा मराठी सिनेमात इतक्या फायटिंगचे सीन असे तुम्ही पहिल्यांदाच पाहिले असतील आणि खूप ॲप्रिशिएट करतायत कामाबाबतीत, फाईट सीन बाबतीत. कारण त्यांची अपेक्षाच ही आहे की साऊथच्या लोकांनी बनवलं आहे म्हटल्यावर फाईट वगैरे झालंच पाहिजे. ते एक आहे आणि खूप चांगला मेसेज या सिनेमातून लोकांपर्यंत बघायला मिळतो. सामान्य माणसाची असामान्य गोष्ट असा एक कॉन्सेप्ट आहे आपल्या सिनेमाचा. सो प्लीज या. आणि कालच म्हणजे 14 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज झाला आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिलीला घेऊन हा सिनेमा नक्की बघा, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. प्लीज स्वप्न बघत राहा, थांबू नका. खूप गोष्टी येतात, अडचणी येतात, पण त्याला सामोरं जाण्याचं जे बळ असतं ते कुठून ना कुठून मिळत असतं. फक्त तुम्ही थकू नका, स्वप्न बघत राहा आणि पूर्ण करण्यासाठी झटत राहा. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.